दीपाली अनम्यूट करायचं बाळा आणि कॅमेरा ऑन ठेवायचा आहे. दीपाली क्षीरसागर. दीपाली. यस मिस. अच्छा दुर्वा आहे. हाँ. हाउ आर यू दुर्वा? यस आई एम फाइन. हाउ आर यू? आय एम फाईन. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का? नाही मिस, ते मी तेच बघत होते, ते कॅमेराचंच बघत होते झूम वर्कशीट मध्ये, पण भेटतच नाहीये मला. कसं देतंय? ओके, सेटिंग मध्ये चेक केली का? हो, सेटिंग मध्ये चेक केली. एकदा अपडेट वगैरे करून बघ, कारण मला पण माहित नाही मग बाकी ऑप्शन. ठीक आहे, बघते. आणि चला येस. ठीक आहे, आपण नेक्स्ट करायचं, मग नेक्स्ट जायचं. हे कळालंय दुर्वा इथेपर्यंत? दुर्वा येस मिस. इथपर्यंत समजलंय का? थोडंफार समजलं, कारण मी मध्ये लेट थोडी जॉईन झाली. ओके ओके, नो प्रॉब्लेम, समजून जाईल पुढे. सिद्धी बोल बाळा, काय प्रॉब्लेम आहे? मॅम, जो रूल नंबर 1 होता ना, त्याची एकदा स्क्रीन खोलून मला स्क्रीनशॉट काढायचा होता. स्क्रीनशॉट काढायचा, लिहित बसू नका, स्क्रीनशॉट काढून घ्या. अरे सिद्धी बाळा, तुझाच आवाज अडकतोय, तुला थोडे ओके मॅम, इंटरनेट इश्यू आहे का? एकदा चेक कर बरं. हो मॅम, रेंज कमी आहे. थांबा मॅम. आता आपला हा चालू आहे. ओके, सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवा बाळांनो. द यूज ऑफ लेटर्स. इंग्लिश लेटर्स आर युज्ड इन्स्टेड ऑफ नंबर्स. आता काय म्हणतोय तिथं, की काही काही ठिकाणी जे एक्सप्रेशन दिलेले असतात, तर त्याच्या जागी त्यांनी इंग्लिश लेटरचा यूज करतात. का तर तुम्हाला त्या गोष्टी ओळखायच्या असतात, चूज करायच्या असतात, किंवा मग रोमन अंकामध्ये नाही का MLC ह्या व्हॅल्यूज देतात, असं काहीतरी तुम्हाला असू शकतं. ओके, त्याच्यानंतर बघा इक्वॅलिटी. When values of two expressions are equal, the arrangement is called equality. आता तुम्हाला दिसतंय आन्सर इथे, 4+5 इज इक्वल टू 15-6. आता ह्या दोन्हीचं जर आन्सर काढलं, इक्वलच्या लेफ्ट साईडचं आणि राईट साईडचं, तर आन्सर काय येतं? 9 येतं. करेक्ट आहे. 4+5 इज इक्वल टू 9 अँड 15-6 इज इक्वल टू 9. तर इक्वॅलिटीचं साईन काय आहे? इक्वॅलिटीचं साईन काय? हे साईन आहे. तर आपण इक्वॅलिटी कशाला म्हणतो? जर दोन्ही साईडने जर व्हॅल्यू सेम येत असेल, किंवा त्याची अरेंजमेंट अशी केली आहे की ते एक्सप्रेशन इक्वल वाटावेत. ओके, त्याच्यामध्ये इक्वॅलिटी दिसून यावी, तर त्याला काय म्हणतो आपण? इक्वॅलिटी. ओके, इक्वल इक्वल दिसत असेल तर, इकडे पण 9, इकडे पण 9, जर 3+2 घेतलंय आणि इकडे ठेवलंय की 10-5, तर काय येईल? सेम येईल ना. ओके, तर हे इक्वल साइन आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, inequality. When the values of two expressions are different, the arrangement is called inequality. आता त्याच मध्ये जर टू व्हॅल्यूज म्हणजे इकडं इक्वल साइनच्या अपोजिट दोन्ही साइडला, लेफ्ट आणि राईट साइडला, आता बघा इथे तुम्हाला दाखवलं असेल. आता हे 4+5 आहे आणि हे 15-2 आहे, तर याचा आन्सर काय येतं? 4+9 येतं. करेक्ट आहे. आणि ह्याचं काय येतं? 15-2 चं 13. क्लिअर आहे सगळ्यांना?
तर याच्यामध्ये काय येईल, नॉन इक्वलचं साईन येईल. ओके, किंवा आपण काय म्हणतो, नॉन इक्वलचं साईन कसं काढतात बघा. सॉरी हा, एक मिनिट. डिलीट. हे नॉन इक्वलचं साईन आहे. ओके, दिसतंय सगळ्यांना स्क्रीनवरती. समृद्धी, अनम्यूट करायचं बाळा. समृद्धी कांबळे. येस मॅम. हा, कळतं, समजलं बाळा नॉन इक्वलचं साईन कसं येईल. हो. काय करायचंय, इक्वलचं हे काढायचंय आपल्याला, आणि जे आपण स्लॅश मारतो ना, किंवा डिव्हिजन साठी आपण हे करतो ना, तसं आपल्याला करायचंय इक्वलच्या साईन वरती. तेव्हा ते काय होतं, नॉन इक्वल. ओके, आणि त्याच्याच हो. खाली काय दिले बघ, 9 इज लेस दॅन 13. बरोबर. हो. तर 9 हे काय झालं, लेस दॅन, म्हणजेच काय झालं, त्याच्यामध्ये इनइक्वॅलिटी दिसून येते. या दोन्ही एक्सप्रेशन काय आहेत, डिफरंट आहेत. बरोबर. ओके, समजलं बाळा. येस. आता बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे 4 दिलेले आहेत. फर्स्ट मध्ये काय म्हणते बघा, a मायनस 0 इज इक्वल टू a. सबट्रॅक्टिंग 0 फ्रॉम एनी नंबर, द आन्सर इज नंबर इटसेल्फ. आता a च्या जागी, आता इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. हे जर पॉईंट नाही कळालं असं म्हटलं तर बघा, आता बघा मी सांगतेय, सगळ्यांचं मला इथे लक्ष पाहिजे. a च्या जागी आपण एक व्हॅल्यू ठेवूयात. 5 ठेवली. 5 मायनस 0, व्हॉट विल बी द आन्सर. 5. 5. बरोबर. कळलं मग. इथं काय म्हटलं बघा, सबट्रॅक्टिंग 0 फ्रॉम एनी नंबर, द आन्सर इज द व्हॅल्यू इटसेल्फ नंबर किंवा इज नंबर इटसेल्फ. बरोबर. जी आहे तीच व्हॅल्यू येणार आहे. इथं काय येणार आहे, 5. ओके, त्याच्यानंतर बघा सेकंड, a प्लस 0 इज इक्वल टू a. करेक्ट आहे स्पृहा. ओके, समृद्धी म्यूट करायचं बाळा. साराक्षी अनम्यूट. फास्ट फास्ट येस फास्ट, पळ मॅम. पळ पळ. ओके, आता येस बघा मॅम. थर्ड, थर्ड मध्ये काय आहे, a इंटू 0 म्हणजे 5 इंटू 0 काय येईल बाळा, 0. इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही कोणत्याही 0. संख्येला जेव्हा 0 ने मल्टिप्लाय करता तर व्हॅल्यू काय यायला हवी, 0. 0. किंवा 0 ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू काय येते, 0. 0. तसंच बघा, अजून एक आपल्याला एक्झाम्पल दिलंय डिव्हिजन साठी. a च्या जागेवर आपण 5 घेतलं, डिवायडेड बाय 0. व्हॉट इज द आन्सर. साराक्षी. मॅम 0. जर मी 5 च्या जागी जर 22 ठेवली तर आन्सर काय येईल, 0. करेक्ट आहे. कळल्यात ह्या 4 स्टेप्स. साराक्षी, येस और नो. येस मॅम. येस. ओके. ओके, सॅम्पल क्वेश्चन्स. आता क्वेश्चन्स आहेत. ओके, आता बघूया कोणाकोणाला किती समजलंय, यामधून मला समजेल. ओके गाईज,
आराधना रामेश्वर बोरुडे. यस मॅम. हम्म. काय झालं आपलं क्लासमध्ये बाळा? मॅम हा क्वेश्चन चालू आहे, सॅम्पल क्वेश्चन. ओके. याच्या आधी आपण काय काय घेतलं? याच्या आधी आपण रिव्हिजनचं म्हणजे रोमन नंबर्स चॅप्टरचं रिव्हिजन घेतलं. याच्या आधी म्हणजे कधी? आता 10 मिनिटाखाली, राईट? हो. ओके. मला सांगा सगळ्यांनी काय काय शिकला तुम्ही? रोमन अंक शिकलात का? येस और नो गाईज? मॅम आपल्या आराधना. चॅप्टरचं नेम. हॅलो. हा बोल बाळा आराधना. चॅप्टरचं नेम आहे नंबर वर्क इंटरनॅशनल अँड रोमन न्यूमरल्स. ओ माय गॉड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस बेटा. म्हणजे तुझं टोटली लक्ष आहे क्लासमध्ये, राईट? येस. येस. काय करत होतात आपण? हम्म. आराधना. काय नाही मॅम. नाही हॅलो. नाही, अभ्यास करत होती का? नाही मॅम, बसलेली होती. बसलेली होती, क्लास जॉईन करून बसलेली आहेस, बरोबर? आणि मी काय शिकवलं? येस. रोमन अंक शिकवले. आणि चॅप्टरचं नाव काय आहे? न्यूमरल्स आहे. इज इट? वरती नंबर वर्क आहे, नंतर इंटरनॅशनल अँड रोमन न्यूमरल्स. ओके. हे आपलं चॅप्टरचं नाव आहे. आणि आज आपण तो चॅप्टर घेतो आहे. येस? त्याचे रूल्स वगैरे शिकले आणि आता सॅम्पल क्वेश्चन्स बघतो. हा, मला एक रूल सांग बरं त्याच्यातला कोणताही. त्याचा कोणताही मी मी रूल आज का? मी आज शिकवलं ना, तर त्याच्यातला एक रूल सांग. रोमनचे मी रूल शिकवले ना आज, तर मला रूल सांग. त्यातला एखादा एक रूल सांगू का? हा, विदिन द सेकंड सांगायचंय, पुस्तक बघायचं नाहीये. पुस्तक क्लोज करायचंय, अक्षरशः क्लोज. आणि जो व्हिडिओ ऑफ केलाय तो व्हिडिओ ही ऑन करायचा. ओके बाळा? आणि मी तुला येस. सांगते, तुझं क्लासमध्ये 0% लक्ष होतं, 0%. ओके? पॅरेंट्स कुठे आहेत तुझे? कॅमेरा ऑन कर. माझे गेलेले होते. कुठे आहेत पॅरेंट्स? बाहेर गेलेले होते. घरी कोणीच नाहीये? नो मॅम. मोबाईल कोणाचा युज करतेय? माझ्या पप्पाचा. मग पप्पा नाहीये घरामध्ये? नाही. पप्पा कुठे गेले मग? पप्पा बाहेर गेलेले होते. हे बघ आराधना, मी तुझ्यासाठी सांगतेय. मी 2-4 वेळेस पण क्लासमध्ये बघितलंय, तुझं एवढं लक्ष नसतं क्लासमध्ये. हे तुला चांगलं वाटत असेल तर माझ्यासाठी काही हरकत नाहीये, मला काहीच गरज नाहीये. ओके? कारण मी एक्झाम देणार नाही, हे तुला एक्झाम द्यायचे. तू जर चॅट बॉक्स मध्ये बघितलीस तर तुला कळेल की चॅप्टर काय चालू आहे, आपलं झालंय काय. ओके? तू इथे रोमन काय बघितलंस, तुला वाटतं की रोमनचा आपला चॅप्टर झाला. ओके? असं जमणार नाही. ओके कळतंय? मॅम. आणि हाच क्लास नाही, मी तुझे जोपर्यंत मी चालू केलेत ना क्लास, तोपर्यंत तेव्हापासून मी तुझं बघतेय की तुला क्लासमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. तू झोपून असतेस, अक्षरशः बेडवरती पडून असतेस तू. येस ऑर नो? येस मॅम. मी तुझं नाव सांगते इन्स्टिट्यूटला, त्यांनी तुझ्या पॅरेंट्सला कॉल करतील. ओके? ओके बेटा? येस मॅम. चला म्यूट व्हायचं. चला, अकॉर्डिंग टू रोमन न्यूमरल्स, फाइंड m-d प्लस l इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कोण सांगेल आता? आरव देवरे.
हा बाळा तुला रेंज नाहीये. एक मिनिट. हा. येस. हम्म. तर काय म्हणतात त्यांनी की रोमन न्यूमरल्सच्या अकॉर्डिंग m-d+l इज इक्वल टू व्हॉट. म्हणजे जर रोमन न्यूमरल्स आपण घेतले, m चा काय येतो, d चा काय येतो, l चा काय येतो, तर आन्सर काय येईल आपलं? 1000 मायनस 500 म्हणजे 500 आणि 500 प्लस 50 550. पण मॅम इथं 990 आहे. सॉरी प्लस नाहीये, इथे डिव्हिजन आहे. ओके, इथे डिवाइड करायचं. प्लसच्या जागी डिव्हिजन करा बाळांनो. प्लसच्या जागी इथे जे प्लस दिसतंय ना तुम्हाला, तिथे काय करा, डिव्हिजन असं गृहीत धरा. ओके, आणि आन्सर पुट करा. 1 मिनिट. सगळ्यांना समजतंय का बाळांनो? सगळ्यांचं लक्ष आहे? मला कळू द्या जरा, कोणाकोणाचं लक्ष आहे क्लासमध्ये? माझं शिकवलेलं समजत नाही असं काही आहे का? हे असं येईल बाळांनो. तर आपल्याला याच्यामध्ये कोणती फर्स्ट स्टेप करावं लागेल आणि त्याचा आन्सर काय येईल ते सांगायचं. आणि आराधनाचं मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर पाहिजे. ओजस्वी, अनम्यूट करायचंय आणि आन्सर करायचं, सांगायचं. M म्हणजे 1000, D म्हणजे 500, L म्हणजे 50. तर आपण आपल्याला बॉडमॅशची मेथड यूज करायची आहे. मग B म्हणजे त्याच्यामधला ब्रॅकेट, O म्हणजे ऑफ, D म्हणजे डिव्हिजन, M म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके ओके, हे झाले रूल्स बाळा. ओके, तर आता जे आपल्याला एक्झाम्पल दिले ते कसं सॉल्व्ह करणार? आपल्याला आधी ऍडिशन करायचं. ऍडिशन नाही बाळा, डिव्हिजन घ्यायचं. मी सांगितलं तिथं डिव्हिजन घ्यायचं आपल्याला आधी तिथे. डिव्हिजन करायचं, मग नंतर मल्टिप्लिकेशन. 500 divided by 50. What is the answer? 500 divided by 50. 100. 500 divided by 50. 10. 10. Okay. त्याच्यानंतर 1000 minus 10. 1000 minus 10. 10. 990. 990. Correct? The fourth option is correct. Fourth option is correct. समृद्धी रिचेक करायचंय, अवधूत रिचेक करायचंय, सिद्धी रिचेक करायचंय आन्सर. अवधूत, आराधना करेक्ट आन्सर. दुर्वा, ओके, दुर्वाने नंतर लिहिलेलं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. अवधूत, व्हेरी नाईस बेटा, करेक्ट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. ओजस्वी, which order of operation, which order of operations boxes will replace to get the balanced equation? आता इथे काय म्हणतंय, बॅलन्स्ड इक्वेशन राहण्यासाठी तुम्हाला कोणते ऑपरेशनचे बॉक्स रिप्लेस करावे लागतील? 1 मिनिट, मी तुम्हाला हे करते. तर आता इथे मी व्हॅल्यू लिहून देते तुम्हाला. इथे थोडस हे झालेलं आहे टाइप करताना. ओके,
थोडीशी मिस्टेक झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. ओके बाळांनो, इथे काय आहे ते सांग. 48 त्याच्यानंतर इथे ब्रॅकेट आहे, सॉरी स्क्वेअर आहे इथे. ओके, त्याच्यानंतर 6. सगळ्यांनी लक्ष द्यायचं हा बाळांनो. सगळ्यांना स्क्रीन वरती दिसतंय का? येस ऑर नो टाईप करायचंय. ओके, असा आपला क्वेश्चन आहे. 48 स्क्वेअर 6 स्क्वेअर 2 स्क्वेअर 5 स्क्वेअर 5 असा आपला क्वेश्चन आहे. तर त्यांनी काय म्हणतात की बॅलन्स्ड इक्वेशन राहण्यासाठी आपल्याला कोणते जे बॉक्स दिलेले आहेत, तर त्या बॉक्स मध्ये कोणते ऑपरेशन टाकावे लागतील, किंवा जे ऑप्शन मध्ये दिलेत ना, तर त्या ऑप्शन मधला कोणता ऑप्शन तिथे करेक्ट बसेल असं विचारलंय प्रत्येक स्क्वेअरला. आता बघा, फर्स्ट स्क्वेअर असेल तर तिथे काय येईल, फर्स्ट ऑप्शन घेतला तर इक्वल, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर ऍडिशन आणि त्याच्यानंतर सबट्रॅक्शन, असा कोणता क्रम बसेल, फर्स्ट सेकंड ऑप्शन किंवा थर्ड फोर्थ, कोणता ऑप्शन करेक्ट असेल हे सांगितलं तुम्हाला. ओके बाळांनो, कळालाय क्वेश्चन? अन्वी, अनम्यूट करायचंय. येस मॅम. मला सांग आता इथे काय सांगितलंय, क्वेश्चन समजलाय बाळा? नो मॅम. नाही समजला क्वेश्चन? नो मॅम. आता बघ, आपल्याला इथे काय सांगितलंय, एक इक्वेशन दिलेलं आहे, एक एक्झाम्पल दिलंय बरोबर, आणि त्या एक्झाम्पल मध्ये जिथे ऑपरेशन द्यायचे, म्हणजे जिथे ऍडिशन सबट्रॅक्शन ह्या गोष्टी द्यायच्या, तिथे त्यांनी काय केलंय, बॉक्स टाईप केलंय. करेक्ट आहे? करेक्ट आहे? आवाज येतोय माझा? ओके. अन्वी कुठे गेली? ठीक आहे, दुर्वा अनम्यूट करायचं बाळा. येस मिस. क्वेश्चन कळालाय बाळा? हा येस मिस. ओके, आपल्याला इथे ऑप्शन्स ट्राय करावे लागतील. आता बघा दुर्वा, इथे काय सांगितलंय की येस जे मिस. बॉक्सेस आहेत तिथे तुम्हाला काय करायचंय, ऑपरेशनला तुम्हाला बॉक्सेसनी रिप्लेस करायचं, म्हणजे बॉक्सच्या जागी तुम्हाला काय करायचंय, ऑपरेशन्स टाकायचे. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? येस मिस. तर आता मी एक तुम्हाला दाखवते. जर आपण फर्स्ट ऑप्शन घेतला तर आन्सर कशी मांडणी होईल ते दाखवते मी तुम्हाला. ओके, आता तुम्हाला हे आन्सर करेक्ट आहे हे कसं चूज करायचंय, जे आपण ते आपल्याला इक्वॅलिटी ऑप्शन्स ट्राय करावे. इक्वॅलिटी आणि अनइक्वॅलिटी घेतली होती ना, इनइक्वॅलिटी, त्याच्यामध्ये आपण शोधणार आहोत. जर इक्वल आन्सर आलं दोन्ही साईडला तर आन्सर करेक्ट, ऑप्शन तो करेक्ट असेल. ओके, 48 इज इक्वल टू 6 इंटू काय आहे, 2. दुर्वा आवाज येते बाळा पाठीमागून. 2 प्लस सॉरी. 5 मायनस 5, ह्याचा आन्सर काढायचंय. जे स्टार दिले ना मी इथे, त्याच्या जागी मल्टिप्लिकेशन बघा आणि स्क्रू आम्हाला आन्सर सांगेल याचं.
हे सगळ्यांनी करायचं बाळांनो. दुर्वा याचा आन्सर काढायचा हा. यस मेसेज करते. ध्रुवा आन्सर काय असेल? आता मी जे फर्स्ट ऑप्शन असं टाकून बघितलंय ना, तसं सगळ्यांनी टाकून बघायचंय आणि सांगायचंय की कोणतं ऑप्शन येईल. सेकंड ऑप्शन ध्रुवा एक्सप्लेन करू शकशील? मॅम या क्वेश्चन मध्ये मी हा क्वेश्चन सॉल्व केलता आताच. तर या क्वेश्चन मध्ये काय आहे 40 आता फर्स्ट ऑप्शन तर तुमचा रॉंग झाला. सेकंड ऑप्शन आपण ट्राय करूया. 48 फर्स्ट ऑप्शन डिवायडेड बाय कसा रॉंग 6. झाला बाळा? हे बघा आता 48 इक्वल टू 6 इंटू 2 12 येतो आणि ओके 12 प्लस 5 17 आणि बरोबर. 17 मायनस 5 हे येतं 12 12 येतं. येतं, त्यामुळे इक्वल येत नाही. ओके रॉंगच आहे. ओके करेक्ट मग बाळा. सेकंड ऑप्शन हा करेक्ट आहे मी सांगते. ओके 48 डिवाइडेड बाय 6 8. 1 मिनिट स्पृहा 1 मिनिट. तू म्यूट कर. अवधूतला विचारते. अवधूत अनम्यूट करायचं बाळा. व्हिडिओ ऑन करायचंय. येस मॅम. येस बेटा. तर सेकंड ऑप्शन बरोबर येईल का नाही हे मला एक्सप्लेन करून सांगायचंय विथ स्टेप. मॅम सेकंड ऑप्शन बरोबर येईल कारण की 48 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 8 येतं आणि मग 8 प्लस 2 10 येईल. मग 10 मायनस 5 येईल आणि मग 5 इज इक्वल्स टू 5. आन्सर इज सेकंड. ओके तर सेकंड ऑप्शन हा आपला काय असेल? करेक्ट ऑप्शन. ओके अवधूत. येस मॅम. ओके इथपर्यंत समजले बाळा सगळं? हा मॅम. ओके क्लिअर आहे ना सगळं? वॉइस क्लिअर येत होता माझा? हा मॅम. ओके ओके व्हेरी नाईस बेटा. व्हेरी गुड. थँक्यू मॅम. थर्ड. आता बघा इथे काय दिलं थर्ड मध्ये. 18 इंटू 4 मायनस 6 स्क्वेअर 70 into 2 divided by 2 minus 4. Put the appropriate sign in the box. बॉक्स मध्ये कोणतं साइन आहे? आता तुम्ही काय करणार? काय करायचं मी सांगते. बॉक्सचे जे लेफ्ट साइडचं आहे ते सॉल्व करा आणि बॉक्सच्या राईट साइडचं जे आहे ते सॉल्व करा. दोन्ही वेगवेगळे सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर आन्सर काय येतं दोन्हीचं बघा आणि स्टेप फॉलो करायचे तुम्ही जेव्हा सॉल्व करताय लेफ्ट साइडचं आणि राईट साइडचं. ओके आणि सॉल्व केल्यानंतर तुम्ही काय करायचंय त्याचं आन्सर काय येईल ते बघा दोन्हीचं. जर दोन्हीचं आन्सर सेम आलं तर काय येतं? इक्वलचं साइन येतं. जर दोन्हीचं आन्सर नाही सेम आलं तर लेस दॅन ऑर मोर दॅनचा आन्सर येईल. ओके ओके आता याचा आन्सर मला यशोधन देईल. यशोधन कॅमेरा ऑन करायचा आहे. यशोधन यशोधन एवढं चॅट बॉक्स मध्ये बोलतो इथे का अनम्यूट करत नाही बाळा तू? सान्वी चौधरी कॅमेरा ऑन करायचा आहे, अनम्यूट करायचा आहे आणि आन्सर सांगायचा. सान्वी चौधरी. सान्वी, पार्थ, प्रज्वल, कनिष्का कॅमेरा ऑन पाहिजेत. यशोधन कॅमेरा ऑन कर आणि अनम्यूट कर. येस मॅम. आन्सर सांगायचं.
मॅम मॅम थांबा मी करून बघतो. समृद्धी आन्सर रॉंग आहे. ओजस्वी आन्सर रॉंग आहे. दिव्या आन्सर रॉंग आहे. कुणाचं? माझं नाही चुकलं. नाही, ते करायचं. त्यांना सांगायचं होतं. 18 into 6 into 4 minus 6. ओके. आता इथे जर असं दिलंय तर आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन फर्स्टली करणार. ओके. तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं आन्सर? 72. 72 minus 6. What is the answer? 66. क्लिअर आहे इथपर्यंत? आता सेकंड बघा. यशोधन आन्सर पाहिजे मला. कनिष्का, इकडे लक्ष येस द्यायचं. मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग बेटा. आता बघ इथे 70 आहे. 70 into 2 into 2 प्लस, सॉरी प्लस नाही, सॉरी बाळांनो, इथे काय आहे, डिव्हिजन आहे. तुम्ही प्लस घेतला असेल साइन. करेक्ट. डिव्हिजन असल्यामुळे तुमचा आन्सर मे बी चुकलाय. तिथे सॉरी, तिथे ऍडिशन आहे. डिव्हिजन करून बघा आणि आन्सर काढा. इथे डिव्हिजनचं साइन आहे. ओके बाळांनो. ओके मॅम. डिवायडेड बाय 2 minus 6. आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय येईल कनिष्का? फर्स्ट स्टेप, येस मॅम. मल्टिप्लिकेशन. हा बरोबर. मल्टिप्लिकेशन काय येईल, कारण लेफ्ट मोस्ट आलेला आहे. बरोबर. 1. तर येस. आन्सर काय येईल? 140. करेक्ट. डिवायडेड बाय 2. 2 minus 6. करेक्ट आहे. येस मॅम. हा. तर 140 डिवायडेड बाय 2 किती येतं? मायनस 7. 6. सॉरी सॉरी, 4 आहे ना इथे. इथे 4 येईल ना. ओके बेटांनो, इथे काय येईल? 4 येईल. माझ्याकडून चुकून ना तिथे हे झालं आन्सर मध्ये. इथे इथे पण 4च येईल. ओके. किंवा तुम्ही इथे 6 ठेवू शकता आणि त्याच्यानंतर खाली 4 करू शकता. ओके. येस मॅम. सॉरी, 1 मिनिट. 6, हा बरोबर आहे. तर काय येईल इथे आन्सर? 66. 66. हा. Our answer is तर फोर्थ ऑप्शन 4. इज आवर करेक्ट ऑप्शन. यस कनिष्का, येस. येस मॅम. समजले? हो. तर चला, आता किती वाजलेत? 9:06 झालेले आहेत. मी शेअरिंग स्टॉप करते. ओके. आता कोणाचे काही डाऊट असतील तर एकेकाने मला सांगायचे. हँड रेज करायचे. ज्यांना ज्यांना डाऊट आहेत त्यांनी हँड रेज करायचे. मी सगळ्यांना विचारणार आणि फास्ट फास्ट मध्ये अनम्यूट करायचं. ओके बाळांनो. आणि मला सांगा, क्लास आपण जर फ्रायडेला ठेवला तर 5 to 7 सगळ्यांना जमेल? येस ओर नो? 5 to 7 सगळ्यांना जमेल फ्रायडेला?
सगळ्यांनी आन्सर करायचंय. 5 to 7, 5 to 7. ओके, सगळ्यांना येस 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 येते सगळ्यांचं. सगळ्यांनी आन्सर चॅट बॉक्स मध्ये येस और नो टाईप करायचं आहे. 5 to 7 ऑन फ्रायडे IQ चा क्लास असेल. ओके, सगळ्यांचं यस 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 आहे. ओके, ठीक आहे. कन्फर्म, आपला टायमिंग कन्फर्म झालेला आहे. 5 to 7. अवधूत बाळा, अनम्यूट आहेस. मला सांग काय प्रॉब्लेम येईल बाळा. मॅम मी गावाला चाललोय. अरे सगळेच गावाला जाणार आहेत बाळा, तिथून तू जॉईन करू शकतो, नो प्रॉब्लेम. मी पण मॅम गावाला मी चालली. एकटा जातो. सॉरी, मम्मी नाहीये गावाला. तू जिथे मी गावाला एकटा जाणार आहेस चाललो. ना, ऐक ना बाळा, तू जिथे गावाला हा जाणार मॅम. आहेस ना, तिथे गेल्यानंतर तुला एकच काम करायचंय की मम्मीला म्हणायचंय, मम्मी मला फ्रायडेची लिंक जिथे तुझे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या मोबाईलवर पाठव, मला क्लास करायचा आहे. एवढंच बोलायचं तुला. चालेल? ओके मॅम. ओके मॅम. ओके, बाकी काय प्रॉब्लेम नाही ना बाळा? नो मॅम. हम्म. मी का घेते बाळा हे क्लास, कारण तुम्हाला सॅटर्डे पासून सुट्टी भेटावी, तुम्ही एन्जॉय करावं म्हणून मी फ्रायडेला क्लास ठेवते, एक्स्ट्रा क्लास. ओके. ओके मॅम. हा, हा मॅम. आता सगळ्यांना काही प्रॉब्लेम नाहीये ना? सगळ्यांचं येस तर आलेलं आहे चॅटबॉक्स मध्ये. ओके, अवधूत क्लिअर ना बाळा? हा मॅम. ओके, व्हेरी गुड गाईज. हा, आता कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी हँड रेज करायचं, हे सोडून. आता क्लासचं झालंय. ओके, क्लासचं क्लिअर झालंय टायमिंग. बाकी काही डाऊट असेल तर हँड रेज करायचं आहे. एनिथिंग सब्जेक्ट बद्दल काही असेल तर, आज शिकवल्याबद्दल काही असेल तर हँड रेज करा. ओके, फर्स्ट समृद्धी कांबळे, काय डाऊट आहे का बाळा? मॅम हा मॅम, तो आत्ता जो क्वेश्चन तुम्ही घेतला ना, तो एकदा पुन्हा सांगता का? ओके, आता बघ, तुझ्याकडं लिहून घेतलेली आहेस तू ते एक्सप्रेशन? हो. ओके, तर आता बघ, तुझं फर्स्ट वालं जे एक्सप्रेशन होतं त्याचं करेक्ट आन्सर होतं 66, बरोबर. आणि हो. सेकंड मध्ये बघ, आन्सर म्हणजे क्वेश्चन असा आहे, 70 into 2 divided by 2 minus 6. ओके. हो. हा, त्याच्यामध्ये तुला पहिले मल्टिप्लिकेशन करायचे, कारण ते लेफ्ट साइडला आलंय. त्याचा आन्सर काय येईल? 140 140. डिवायडेड बाय 2 minus 4. सॉरी, डिवायडेड बाय 2 दिसेल. minus